मंच आयोजित आजचा 17वा महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये अत्यंत मोठं काम केलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कैलासजी मोते सर, ज्यांचं काम नाशिकपासून सुरू होतं तर ते USA पर्यंत जातं, असे नाशिकचे शान आणि नाशिकमध्ये खरोखर आमच्या नावाला नाशिक भूषण असलेले माननीय डॉक्टर नमिताजी कोहक मॅम, या कार्यक्रमाच्या संचालिका रोहिणी पाटील, आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून, म्हणजे आमचा ॲग्रो आयडॉल पुरस्कार हा कृषीशी रिलेटेड होता, परंतु याच्यामध्ये बरेचसे विविध क्षेत्रातील व्यक्ती यामध्ये सहभागी झाल्यामुळे आपण अजून एक दुसरी कॅटेगरी तयार केली महाराष्ट्र आयडॉल नावाने, आणि त्यामध्ये धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक विविध क्षेत्रातील अधिकारी, कृषी विभागातील विविध अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रभरातून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर हा पुरस्कार वितरण सोहळा 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन निमित्ताने होत असतो, परंतु यावर्षी थोडंसं लेट झालं. पाहुण्यांची उपस्थितीनुसार आपण तो कार्यक्रमाला आजचा मुहूर्त लागला. या सर्व महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. आज ॲग्रोकेअर कृषी मंच ही संस्था गेल्या 19 वर्षापासून काम करते. 2007 मध्ये या संस्थेचा जन्म झाला. ते माझं शिक्षण चालू असलेल्या मराठवाड्यामध्ये तेथील बिकट परिस्थिती, तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सर्व गोष्टी जवळून बघताना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने ही ॲग्रोकेअर कृषी मंच संस्था स्थापन झाली, आणि कृषी विस्तार करण्यासाठी ही संस्था काम सुरुवात केलं. विविध शेतकऱ्यांच्या कार्यशाळा असतील, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शने असतील, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे काही कृषी तंत्रज्ञान तयार होते त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने ही संस्था काम करते आहे. मागच्या 18-19 वर्षामध्ये पुरस्काराच्या माध्यमातून देखील अनेक शेतकऱ्यांसोबत संपर्क तयार झाला, आणि महाराष्ट्रभर नेटवर्क साधारणतः 2000 पेक्षा अधिक लोकांना या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार वितरित झाले असतील आजवर. आणि हे 2000 जे काही पुरस्कारते असतील त्यांचं जे नेटवर्क आहे ते खूप मोठ्या स्तरावरती असतं. आज या ठिकाणी जरी समजा 100 लोक बसलेले असतील तर प्रत्येक पुरस्काराचं नेटवर्क हे हजार लोकांचं आहे. त्याच्यामुळे आपण हे जवळपास 10 ते 20 हजार लोकांचा कार्यक्रम घेतोय असं गृहीत धरायला काही हरकत नाही. ॲग्रोकेअर संस्था ज्या पद्धतीने कृषी विस्ताराचं काम करते त्याचाच एक भाग मागच्या 7-8 वर्षापूर्वी जसं मराठवाडा, विदर्भामध्ये काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या, त्याच धर्तीवरती नाशिक जिल्ह्यामध्ये पण काही दुष्काळाच्या परिस्थिती निर्माण झाल्या होत्या आणि काही शेतकऱ्यांचे जीवन त्यामध्ये संपवलं. अशा नाशिक जिल्ह्यातले काही शेतकऱ्यांचा शोध घेतला, आणि साधारणतः बरेचसे मुलं ज्या वडिलांचं क्षेत्र हरवलं होतं अशा मुलांचं शिक्षण थांबलं होतं, आईसोबत मजुरी करत होते, अशा मुलांचा शोध घेऊन साधारणतः नाशिक जिल्ह्यातले 55 शेतकऱ्यांच्या मुलं जे त्यांच्याच कुटुंबासोबत राहत आहेत, परंतु त्यांना जे काही शिक्षण संगोपनासाठी मदत लागते ते काम करण्यासाठी संस्था मदत करते आहे. मागच्या 7 वर्षामध्ये संस्था दरवर्षी साधारणतः वर्षातून 2 वेळा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, आणि एक अजून ज्यावेळेस शालेय शिक्षण सुरू होतं या विद्यार्थ्यांचं, यावेळेस या मुलांसाठी थोडासा फुलाचं पाकळी यासाठी काम करते आहे. आता हे काम करताना ही काही अभिमानाची गोष्ट नाही आहे. खरं तर अशी परिस्थितीच निर्माण नाही व्हायला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांच्या प्रती, परंतु काही नैसर्गिक आपत्त्यांमुळे हे शेतकरी असं टोकाचं पाऊल उचलतात, परिणामी त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं, मुलं शिक्षणापासून वंचित होतात. त्यासाठी ॲग्रोकेअर काम करते, आणि यामध्ये आपल्या सर्वांचा सुद्धा सिंहाचा वाटा असतो. ॲग्रोकेअरच्या ग्रुपमध्येच एक कंपनी आम्ही तयार केली कृषी भूषण नावाची, जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी माती पाणी परीक्षणापासून तर थेट शेतमाल विक्रीपर्यंत ज्या ज्या सुविधा लागतात, एक्सपोर्ट असेल, व्हेजिटेबल डिहायड्रेशन असेल, माती पाणी परीक्षणाच्या सुविधा असतील, किंवा शेतकऱ्यांना ज्या काही कृषी निविष्ठा लागतात, या सर्व पुरवठा करण्याचं, उत्पादन करण्याचं काम ही कृषी भूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी करते. मागच्या 8 वर्षापूर्वी ही कंपनी तयार झाल्यानंतर बऱ्याच वेळा मार्केटमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी कशी करायची याविषयी माहिती नव्हती. मग त्यावेळेस आम्ही हे एक पाऊल पुढे उचललं की शेतकरी उत्पादक कंपन्या तयार कशा करायच्या, शेतकऱ्यांना उद्योजक कसं बनवायचं यासाठी काम सुरू केलं. आणि मागच्या 6 वर्षामध्ये या कृषी भूषण फेडरेशनची स्थापना करून 600 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या या कृषी भूषण फेडरेशनच्या माध्यमातून तयार झाल्या. मग ही कंपनी तयार केल्यानंतर नक्की काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. तर मग शेतकऱ्यांच्या मुलांना
उद्योजक घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते, म्हणजे कंपनी तयार केल्यानंतर त्यांना बिझनेस प्लॅन असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, सबसिडी, लायसन्स, IT सपोर्ट, मार्केट लिंकेज, एव्हरीथिंग, म्हणजे एका व्यावसायिकाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम हे कृषी भूषण फेडरेशन मागच्या 7 वर्षापासून करत आहे. यासोबतच आमचं ॲग्रोटच नावाचं पब्लिकेशन आहे, ज्याच्या माध्यमातून मॅगझिन्स तयार होतात. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही काम करतोय. ॲग्रोबीज नावाचं एक ॲप्लिकेशन तयार केलं, ज्याच्या माध्यमातून शेतकरी, कृषी उद्योजक, युवा वर्ग यांना वेळोवेळी ट्रेनिंग पुरवठा होईल. या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही करतोय. महाकृषक नावाने एक कंपनी तयार केली, त्याच्या माध्यमातून शासनाचे काही नाफेड, NCCFचं जे काही खरेदी केंद्र असतं, कांदा खरेदी वगैरे, मका खरेदी, यासाठी पण आम्ही काम करतोय. अशा विविध क्षेत्रामध्ये काम करतोय. हा झाला एक थोडक्यात ॲग्रोकेअर ग्रुपचा परिचय. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला 2 गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात किंवा सांगाव्याशा वाटतात. हे एक निमित्त असतं पुरस्काराचं, परंतु हे पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून लोक आलेले असतात. तर 2 महत्त्वाचे मुद्दे आम्ही यामध्ये सजेस्ट करतो. ते म्हणजे आज दिवसेंदिवस आधुनिक टेक्नॉलॉजी येत असल्यामुळे सुद्धा आणि खूप सारं हॉस्पिटल तयार होत असते तरी मानवी आरोग्य धोक्यात आहे. खूप सारे आजार तयार होत आहेत. लहान लहान मुलांना हार्ट अटॅक येत आहेत, 7 वर्षाच्या मुलाला. या सर्व गोष्टींना कारण काय, तर सेंद्रिय शेती ही आपल्यासाठी एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, काळाची गरज आहे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. मी माझ्या प्रत्येक प्रोग्राममध्ये सांगतो की आपण जी हेल्थ करतोय फक्त शेतीच्या स्प्रेइंग मधूनच केमिकल येतं का, तर नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या वस्तू वापरतोय, सकाळी उठल्या उठल्या ब्रश पेस्ट करतोय आपण, तिथून केमिकलची सुरुवात होते तर गुड नाईट लावेपर्यंत सर्व केमिकलचा वापर आपण करतोय. आणि हा वापर इतक्या अतोनात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आपलं आरोग्य खूप धोक्यात आलंय. ग्लोबल वर्ल्डच्या रेकॉर्डनुसार 25% महिला किंवा पुरुष पुढचं जनरेशन तयार करू शकणार नाहीयेत. इतकी वाईट परिस्थिती कशामुळे आली असेल तर ती फक्त आपल्या केमिकलचा आणि आपल्या आहार विहाराचा, या गोष्टींचा आपल्याला खरोखर अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल. कारण आपलं तर लाईफ होत आलेलं आहे, परंतु आपलं पुढचं जनरेशनचं काय होईल याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आमचा जो असतो तो म्हणजे शेतकरी हा कृषी उद्योजक झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीच करण्यापेक्षा किंवा कुठेतरी एखादी छोटीशी नोकरी करण्यापेक्षा तो एखादा व्यावसायिक कसा होऊ शकतो. या ठिकाणी किती लोक उद्योजक आहेत, बरोबर थोडेच हात निघतात, 5-10 लोकांचे. किती लोक शेतकरी आहेत, उद्योजक आहे. एका दाण्यापासून 1000 दाणे तयार. 47 कोटी लोकसंख्यामुळे आपल्याला स्वतःला सर्वांना उद्योजक व्हावं लागेल. आपण आहोतच, परंतु त्याला एक थोडंसं चाकोरीबद्ध आणि मॅनेजमेंट देऊन आपल्याला उद्योजक होता येणार आहे. जरी समजा आपण शेतकरी बॅकग्राऊंड मधून असो आणि आपल्याला काही शेतीचं काही गोष्टींची माहिती नसेल तरी देखील आपल्याला शेतकरी उद्योजक होऊ शकतो. आणि यासाठी सर्व सपोर्ट हे कृषी भूषण फेडरेशन करत आहे. मग तुम्हाला अगदी व्यवसायाची निवड पासून, व्यवसायाचं रजिस्ट्रेशन पासून, मार्केट लिंकेज पर्यंत, इव्हन एक्सपोर्ट मध्ये काही लोकांना अडचणी असतात. त्याच्यामुळे आम्ही आता दुबई आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये एक्सपोर्टचं काम करत असताना इतर लोकांना सुद्धा दुबईला घेऊन जातोय. आता पुढच्या महिन्यातच एक 26 जानेवारीला एक टूर काढतोय. नाशिक आणि महाराष्ट्रातील 50 लोकांना दुबईला घेऊन जाणार आहोत. फ्रीमध्ये नाही, तर त्याच्यासाठी काही चार्जेस आपल्याला असतील. परंतु दुबईमध्ये का जायचं, तिथं खूप मोठं मार्केट आहे. या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत, आपल्या मुलांनी बघितल्या पाहिजेत. त्यांना एक बिझनेस चांगला सेटअप करता येऊ शकणार आहे. तर आपला शेतकरी उद्योजक झाला पाहिजे, ग्लोबलमध्ये त्याचं नाव झालं पाहिजे, एक्सपोर्ट करता आलं पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही काम करतो. आणि या माध्यमातूनच मागच्या 4 महिन्यापूर्वी आम्ही एक 3.India नावाची कंपनी, नवीन व्हेंचर सुरू केलं सर. त्याच्यामध्ये कोणताही व्यवसाय असेल, शेतीच्या व्यतिरिक्तही आणि शेतीचे पण व्यवसाय असतील, अगदी बिझनेस काय आहे हेच समजत नाही लोकांना. बिझनेस करायला जातो आपण, तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी, बिझनेसची क्लॅरिटी येण्यासाठी एक 3 नावाची कंपनी तयार करून त्याच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आणि खूप छान रिस्पॉन्स नाशिकमधून येतोय. नाशिकच्या बाहेरच्या जिल्ह्यांमधून सुद्धा काही लोक यामध्ये सहभागी झालेत. अगदीच त्यांना व्यवसाय पूर्ण निर्मिती होईपर्यंतचं सर्व मार्गदर्शन या कंपनीच्या माध्यमातून करता येणार आहे. आज शेतकरी उत्पादक कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत, परंतु 10%च कंपन्या काम करतायत. ह्या कंपन्या का बंद आहेत, का चांगलं काम करू शकत नाहीत, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. फक्त शासकीय योजना भेटतील या अनुषंगाने काम न करता आपल्याला चांगल्या पद्धतीने काम कसं करता येऊ शकतं, आपण स्वतः कसं डेव्हलप होऊ शकतो, यासाठी सुद्धा आम्ही तयारी करतोय, काम करतोय. यासाठी जर समजा तुम्हाला काही मदत लागत असेल, तुमच्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये काही लोक कृषी अधिकारी आहेत, तुमच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत काही मीटिंग करायची असतील, काही कृषी महाविद्यालय KVKचे लोक आहेत तिथे आवडीस, त्यांच्या विभागामध्ये काही काम करायचं असेल तर आम्ही
निशुल्क तिथं येऊन तो प्रोग्राम त्या शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यासाठी तयार आहोत आमची टीमसह. तर या गोष्टी आपल्याला घडवायच्या आहेत, या गोष्टी कराव्या लागणार आहेत. सेंद्रिय शेतीचा वापर आणि त्याचा अवेअरनेस, त्याचबरोबर कृषी उद्योजकता, या दोन गोष्टी, या दोन थीमवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि आज शेतकऱ्यांना शेतीमध्ये निश्चित उत्पन्न नाही आहे, त्यासाठी सुद्धा एक चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे. यासाठी आपला शेतमाल असेल, आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून किंवा गावामध्ये एखादी कंपनी तयार करून शेतमालाचं ग्रेडिंग, पॅकिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग या सर्व गोष्टी जर आपण केल्यात तर निश्चित स्वरूपात खूप चांगलं काम करता येणार आहे. या ठिकाणी काही शिक्षक मंडळी पण आहे, त्यांना सांगावं असं वाटतंय की आज आपण आपल्यामध्ये तर प्रचंड व्याप असतो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना, परंतु आपण सर्वच व्यक्ती आपण स्वतः शिकलेलो आहोत, परंतु ते शिक्षणाचा वापर काहीतरी लिमिटेशन येतोय आपल्याला जीवनामध्ये. परंतु याच्यामध्ये आता जर पुढची जी जनरेशन आहे त्यांना जर काम करायचं असेल तर स्किल बेस्ड एज्युकेशन खूप गरजेचं आहे. आणि त्याचंच एक निमित्ताने आमच्या घरात एक उदाहरण असं तयार झालं की मी 17 पुस्तकं लिहिलेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, परंतु माझी मुलगी 8 वर्षाची आहे, तिने एक पुस्तक तयार केलं आराध्याने, आणि ते पुस्तक मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये बिकमिंग अ स्मार्ट स्टुडंट नावाने पुस्तक तयार केलं. आणि ती जगातील सगळ्यात लहान लेखिका, वर्ल्ड रेकॉर्ड झालं तिचं, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पद्धतीने काम. हे एक कौतुक म्हणून नाही सांगत, तर आपलं नेक्स्ट जनरेशनला सुद्धा आपल्याला आपल्या प्रवाहात आणावं लागेल. आपलं लाईफ होत आलेलं आहे, संपत आलं आहे, किंवा आपण एक मध्यांतरावरती आलोय, परंतु नेक्स्ट जनरेशनला आपल्याला कुठतरी वेगळं करावं लागेल. फक्त एज्युकेशन आणि तेच पाठांतर, बाबा कसोट्या आपण भरपूर पाठ केलेत, पण लाईफमध्ये पाठ नाही, कामात नाही आल्यात त्या. तर आपल्याला काहीतरी स्किल बेस्ड एज्युकेशन घेणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण काम करूया. प्रचंड मोठी संधी आहे कृषी क्षेत्रात. 148 कोटी लोकसंख्येचं हे भारत आहे, 840 कोटीचं जग आहे, खूप मोठी मार्केट आहे, परंतु आपण म्हणतो मार्केट नाही. आपल्याला एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं आणि बिझनेसचा चांगला सेटअप करता आला तर नक्कीच खूप चांगलं काम होईल. अधिक वेळ घेत नाही, कार्यक्रमाला ऑलरेडी उशीर झालेला आहे. सर्व पुरस्कारार्थींचं स्वागत आहे. या ठिकाणी अनेक प्रस्ताव आमच्याकडे आलेले होते आणि हे पुरस्काराचं सर्व सूत्र आमच्या रोहिणी मॅडम बघतात. मला पुरस्कारार्थींसोबत जास्त परिचय नाहीये, परंतु मागच्या 1 तासामध्ये आपण सर्वांनी परिचय देऊन दिला. त्याच्यामुळे आपला काम करण्याचा जो काही स्रोत आहे तो काय आहे, कोण किती काय काम करतंय, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात. प्रत्येक व्यक्ती काहीतरी इनोव्हेटिव्ह काम करतंय. आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, कृषी असेल, प्रत्येक व्यक्ती एक इनोव्हेटिव्ह काम करते. आपल्या सर्वांना या पुरस्काराच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नमिता मॅम, मोते सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण सर्व पुरस्कारार्थी उपस्थित झालेत. आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.